29 जूनला सोमवारच्या दिवशी यंदाची वटपौर्णिमा आलेली आहे। थोडीफार लेटच झालेली आहे वटपौर्णिमा, कारण यंदा अधिक मास होता। आता ज्या मुलींचं नुकतंच लग्न झालेलं आहे, म्हणजे काही महिने झाले आणि लग्नानंतरची ही पहिलीच वटपौर्णिमा आहे, तर त्या मुलींच्या मनावर थोडंफार दडपण या व्रताचं असतं। कारण समजा आपल्या घरामध्ये कोणी सांगायला नसलं मोठं धाटं, तर मग काय होतं की व्रत कसं करायचं, उपवास कसा करायचा, माझ्याकडून सगळं काही व्यवस्थित घडेल ना, काही चुकणार तर नाही ना। तर तुमच्याकडून काहीही चूक होणार नाही याची काळजी मी घेते, कारण या व्हिडिओत मी तुम्हाला वटपौर्णिमेची अगदी साधी सोपी सरळ माहिती सांगणार आहे, जेणेकरून म्हणजे या माहितीचा उपयोग करून तुम्ही तुमची वटपौर्णिमेची पूजा, व्रत, उपवास सगळं काही व्यवस्थित करू शकाल। तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आपण पाहताय शीतल वाणी। या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर 29 जून 2026 वार सोमवार या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा। तर या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची, उपवास कसा करायचा किंवा व्रत करताना कोणते नियम पाळायचे हे सगळं कळून जाईल। आपण या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ वगैरे करायची। आता ज्या ताईंना मासिक धर्म असेल, म्हणजे तो कोणताही दिवस असेल, पहिला, दुसरा, तिसरा, चौथ्या दिवशी केस धुतात, त्याच्यामुळे ज्यांचा चौथा दिवस असेल त्यांनी या दिवशी पूजा केली तर चालेल। मात्र पहिला, दुसरा, तिसरा असा कोणताही दिवस तुमचा मासिक धर्माचा असेल तर मग या दिवशी तुम्हाला पूजा करायची नाहीये, फक्त उपवास करायचा। वटपौर्णिमेचा उपवास हा दिवसभर करतात आणि संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर आपण तो सोडू शकतो। काही भागांमध्ये अशी पद्धत आहे की वटपौर्णिमेचा उपवास जो आहे तो आपण वडाच्या झाडाची एकदा पूजा वगैरे आटोपली की त्यानंतर घरी आल्यावर उपवास सोडू शकतो। मला सांगा, यापैकी कोणती पद्धत तुमच्याकडे आहे आणि यापैकी कोणती पद्धत तुम्हाला बरोबर वाटते तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकतात। तर मासिक धर्माच्या बाबतीत तुम्हाला समजलं असेल की मासिक धर्म ज्यांना आहे त्यांनी पूजा करणं टाळावं, फक्त उपवास करावा। ज्यांचा पाळीचा चौथा दिवस आहे तर चौथ्या दिवशी आपण केस धुतो। काही भागांमध्ये अशी पद्धत आहे की 5व्या दिवशी केस धुतले जातात। तर मग चौथा, 5वा जो दिवस तुमचा असेल, भलेही थोडंफार ब्लिडिंग होत असेल तर काही हरकत नाही, पण आपण केस याच्यासाठीच धुतो की आपण त्या गोष्टीचं पावित्र्य राखतोय। म्हणजे पूजा अर्चा वगैरे काही करायची असेल तर त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा केस धुतले, त्याच्यामुळे हा दिवस चालणार आहे। ज्यांना सुतक वगैरे असेल तर मग त्यांना पूजा करता येणार नाही, उपवास करता येईल। तर अशा पद्धतीने सुतकाचा नियम सांगितला। सोयर असेल म्हणजे तुमच्या वाड्यामध्ये, तुमच्या भावकीमध्ये, तुमच्या घरामध्ये एखादं नवीन बाळ जन्माला आलेलं आहे आणि 12 दिवस अजून झालेले नाहीत, तर तुम्ही फक्त उपवास करा, पूजा करू नका। बाकी सोयर म्हणजे जसा आनंदाचा क्षण असतो की आपल्या घरामध्ये एखाद्या नवीन बालकाचा जन्म झालेला आहे, तर एकदा जवळच्या गुरुजींना विचारून घ्या की आनंदाचा क्षण आहे पण सोयर आहे, तर मग आम्ही पूजा करू का। ते जर हो बोलत असले तर तुम्ही पूजा करू शकतात। पण मग असं सांगितलं जातं सामान्यतः, जेव्हा आपल्याला सोयर, सुतक काही असतं, मासिक धर्म असतो, तर मग आपण त्यावेळेस पूजा अर्चांमधलं काही असलं किंवा एखादं व्रत असलं तर मग आपण पूजा करणं टाळायचं, फक्त उपवास करायचा। आणि या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं आजच्या कलियुगामध्ये हे आहे की आपण त्या सणाच्या निमित्ताने, त्या व्रताच्या निमित्ताने भगवंताचं जेवढं नामस्मरण करू तर तेच आपल्यासाठी एखाद्या पूजेच्या बरोबरीचं आहे, व्रताच्या बरोबरीचं आहे, मोठे यज्ञयाग केल्याच्या बरोबरीचं आहे। त्याच्यामुळे त्याला काही तुम्ही कमी समजू नका, तुम्ही मनातल्या मनात देवाचं नामस्मरण करू शकता। आता वडाच्या झाडाची पूजा या दिवशी आहे, त्याच्यामुळे मग आपण भगवान शिवशंकर, माता पार्वती यांचं ध्यान करू शकतो किंवा भगवान श्रीहरी विष्णूंचं देखील ध्यान करू शकतो, माता लक्ष्मीचं देखील ध्यान करू शकतो। म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी किंवा महादेव आणि पार्वती यांचं एकत्रितपणे नामस्मरण आपल्याला करता येईल। जसं की उमापती महादेव की जय असं तुम्ही मनातल्या मनात 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा, 1008 वेळा म्हणू शकता। किंवा ओम श्री लक्ष्मीनारायणाय नमः हा सुद्धा भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा एकत्रितपणे जप होऊन जातो। वडाच्या झाडामध्ये तसं ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचाही वास आहे। पण मग जे सपत्निक म्हणून आपण बघतो की किंवा ज्यांना आदर्श जोडपं देवराज्यामध्ये मानलं जातं, महादेव पार्वती म्हणा किंवा माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू म्हणा, तर मग त्यांचं तुम्ही नामस्मरण करू शकता। आता हे तर तुम्हाला समजलं। ज्या ताई गर्भवती आहेत
तर मग तुम्हाला शक्य होत असेल पूजा करणं यावर्षी तर मग पूजा करा, नसेल शक्य होत तर तुम्ही तुमच्या पतीचं औक्षण करा. आणि उपवासाचं सुद्धा बघा, तसं उपवासामध्ये आपण या दिवशी फळं खाऊ शकतो, खिचडी खाऊ शकतो, भगर वगैरे काही खाऊ नका. फक्त साबुदाण्याचे पदार्थ म्हणजे त्याच्यामध्ये जास्त तेलकट तुपकट आपण जेवढं टाळू व्रतामध्ये तेवढं चांगलं असतं. तर मग काही निर्जला वगैरे उपवास आपल्या सर्वांना, म्हणजे ज्या ताई गर्भवती असतील नसतील किंवा नवविवाहिता असतील पण सौभाग्यवती महिला आहे जे वटपौर्णिमेचं व्रत करतात, तर मग उपवास म्हणजे काय, या दिवशी आपण अन्नाचा म्हणजे त्यातल्या त्यात धान्याचा वगैरे त्याग करतो. तर उपवासाचे पदार्थ खाताना सुद्धा असेच खा की आपल्याला तो उपवास घडला पाहिजे, आपलं पोट शांत राहिलं पाहिजे. एक दिवस आपण आपल्या पोटाला जो काही आराम देतो, विसावा देतो, तर ते आपल्याकडून व्यवस्थित घडलं तरी पण आपल्याला संपूर्ण व्रताचं पुण्यफळ हे मिळून जाणार आहे. तर गर्भवती ताईंनी एक काळजी घ्या, शक्य असेल तर पूजा करा, नाहीतर मग पुढच्या वर्षी व्यवस्थितपणे बाळ वगैरे झाल्यावर तुम्ही आरामशीर पूजा करू शकतात. यावर्षी उपवास होत असेल तर करा, नाहीतर फक्त तुम्ही तुमच्या पतीचं औक्षण केलं तरी सुद्धा चालेल. आता बघा, आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं ते तर मी तुम्हाला सांगितलं. वटपौर्णिमा आहे, आपलं व्रत असणार आहे, तर मग आपण या दिवशी केस धुवायचे आणि लगेचच आपण काय करायचं, सूर्यनारायणांना अर्घ्य देऊन घ्यायचं. सूर्यनारायणांची पूजा झाली म्हणजे आपली एक दिवसाची चांगली सुरुवात झाली असं समजायचं. त्याच्यानंतर काय करायचं, तुळशीची पूजा करायची. तुळशीची पूजा झाली की आपली देवपूजा करून घ्यायची. आता काय होतं, जिथे आपण वडाच्या झाडाची पूजा करायला जातो ना, तर तिथे त्या दिवशी अक्षरशः जत्राच असते, म्हणजे खूप साऱ्या बायकांची गर्दी असते. त्यातल्या त्यात हे सोशल मीडियाचं युग, फोटो वगैरे काढणं वगैरे वगैरे बरंच काही होतं. त्याच्यामुळे मग काय करायचं, आपल्याला तिथे संकल्प वगैरे करता येणार नाही शक्यतो. जर आला तर अतिउत्तम, तिथे जाऊन संकल्प करा, नाहीतर मग आपल्या घरच्या घरी देवाऱ्याच्या समोर गणपती बाप्पांच्या समोर संकल्प करून घ्या व्रताचा आणि तिथे जाऊन फक्त पूजा करा. संकल्प म्हणजे काय करायचं, आपलं जे व्रत आहे ते निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी प्रार्थना करायची. तर मग काय करायचं, एका छोट्याशा तांब्यामध्ये किंवा फुलपात्र असतं जे काय असेल, एका तांब्यात एखाद्या भांड्यात पाणी घ्या, एक चमचा घ्या, आपली देवपूजेची छोटीशी पळी असते ती घेतली तरी पण चालेल. हळदी कुंकू फूल अक्षता एवढं आपल्याला लागणार आहे संकल्पासाठी, एकच फूल घ्यायचं. तर सुरुवातीला काय करायचं, आपल्या या उजव्या हाताने डाव्या हातावर एक पळीभर पाणी घ्यायचं आणि मंत्र म्हणायचा ओम केशवाय नमः आणि ते पाणी पिऊन घ्यायचं. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा पळीने आपल्या डाव्या तळहातावर पाणी घ्यायचं आणि ते पाणी पिऊन घ्यायचं. त्याच्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा पाणी घ्यायचं आपल्या डाव्या तळहातावर आणि म्हणजे दुसऱ्यांदा पाणी घेतल्यावर काय म्हणायचं, ओम नारायणाय नमः. पहिल्यांदा आपण काय म्हटलो, ओम केशवाय नमः, त्यानंतर ओम नारायणाय नमः आणि तिसऱ्यांदा ओम माधवाय नमः. असं आपल्याला तीनदा आपल्या तळहातावर पाणी घेऊन ते पाणी पिऊन घ्यायचंय. आणि चौथ्यांदा काय करायचं, आपला तो हात आहे, आपण पाणी पितो ते आचमन करताना, तर हात काय होतो, उष्टा होतो, त्याच्यामुळे कपड्याने पुसून घ्यायचा आणि पुन्हा आपल्या या तळहातावर पाणी घ्यायचं, मंत्र म्हणायचा ओम गोविंदाय नमः आणि ते पाणी खाली तांबणामध्ये सोडून द्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं, पुन्हा एकदा आपल्या या डाव्या तळहातावर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये हळदी कुंकू फूल आणि अक्षता एवढं टाकायचं आणि थोडंसं पाणी. ते हातावर घेतल्यानंतर आपल्याला श्री गणेशाय नमः, त्याच्यानंतर आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे, कुलदेवाचं नामस्मरण करायचं आहे, सावित्री आणि सत्यवान यांचं देखील नामस्मरण करायचं आहे. आपलं व्रत निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी प्रार्थना करायची आहे. हे व्रत आपण कशासाठी करतो तेही सांगायचं आहे. सोबतच आपलं नाव जमल्यास आपल्या गोत्राचं आपल्या कुळाचं नाव तुम्हाला सांगायला जमत असेल तर सांगायचं, नाहीतर मग साधं सुद्धा जे काही आपल्याला त्या संकल्पामध्ये सांगायचं आहे की आपण नेमकं हे काय करतोय, कशासाठी करतोय, तेवढं सांगितलं तरी भरपूर झालं. आणि ते पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं आणि ते पाणी नंतर तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही घालून देऊ शकता. अशा पद्धतीने आपलं आचमन संकल्प हे सगळं इथेच पूर्ण होऊन जातं. तर मग सांगितल्याप्रमाणे एकतर आपल्या देवाऱ्यासमोर करा, नाहीतर मग वडाच्या झाडापाशी जाऊन पहिल्यांदा हेच काम तुम्हाला करायचं आहे की आपला व्रताचा संकल्प होणं फार महत्वाचं आहे. संकल्पाशिवाय सिद्धी होत नाही हे म्हणतात ना, तर ते अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे कोणतंही व्रत करताना पहिल्यांदा त्या व्रताचा संकल्प करत जा आणि मग व्रताला म्हणजे ती जी काही पूजा वगैरे असते तिला प्रारंभ करत जा. तर हे झालं सगळं. पूजेसाठी काय काय लागेल, काही खूप जास्त वस्तू मी तुम्हाला सांगणार नाही, ज्या मोजक्याच असतात आणि ज्या आवश्यकच असतात तेवढ्या सांगते.
तर ओटीचं साहित्य बघा, अगदी एवढा पॅक येतो फक्त ओटीचं साहित्य. पूजा साहित्य जिथे मिळतं ना त्या दुकानामध्ये जा, तर एक छोटासा असा पातळ लाकडाचा तुकडा असतो आणि त्याच्यावर तुम्हाला बारीक बारीक काही हिरव्या बांगड्या ठेवलेल्या, परत हळदी, कुंकू हे असतं आणि खारीक, सुपारी, बदाम, हळकुंड या 4 गोष्टी. आणि अजून काय असतं तर जे काही पूजेचं बाकी साहित्य असतं ना, म्हणजे काळी पोत असते बघा, असं मण्यांची सर ज्याला म्हणतात की सौभाग्याचं ते प्रतीक आहे, तर 1-2 गोष्टी फक्त ऍड होतात आणि ते सगळं पॅक केलेलं असतं. हे झालं ओटीचं साहित्य. आणि काही काही ठिकाणी काय असतं, एक छोटासा हिरवा, लाल म्हणा, कापडाचा तुकडा देखील त्याच्यामध्ये पॅक केलेला असतो. जसं की एखाद्या सौभाग्यवती स्त्रीचा मान सन्मान करायला आपल्याला साधारणपणे ज्या ज्या गोष्टी लागतात तर त्या आपण तिथे सावित्री मातेला अर्पण करायच्या असतात. आणि हे तुमच्या आसपास कुठे भेटत नसेल तर तुम्ही घरच्या घरी जरी त्याची पॅकिंग केली किंवा सुट्ट्यात जरी तुम्ही त्या घेऊन गेल्या आणि तिथे वाहिल्या तरी पण चालेल. आता नुकताच अधिक मास झाला, आपण आपल्या आईची ओटी भरायला काय काय वापरलं होतं तसंच साहित्य आपण तिथे घेऊन जायचं. फक्त एक साडी वगैरे आपण नाही न्यायची, त्याच्याऐवजी छोटासा कापडाचा तुकडा तिथे वाहायचा. आणि बघा, बाकी पूजा साहित्य सांगते काय काय लागेल. ओटीचं साहित्य तर झालं, त्याच्याबरोबर पसाभर तांदूळ घेऊन जायचे, एखादा ब्लाऊज पीस न्यायचा, तुम्हाला 1 न्यायचा असेल तर 1 न्या, 5 न्यायचे असतील तर 5 न्या. हे कशासाठी, तिथे वटपौर्णिमेची पूजा करायला ज्या बायका आलेल्या असतात ना, तर त्या कोणत्याही 5 बायकांची किंवा कोणत्याही एका महिलेची तुम्ही ओटी भरू शकतात. आता तुम्ही जर गर्भवती असाल तर मग तुम्ही यंदा कुणाचीही ओटी भरायची नाही, फक्त तिथे जाऊन पूजा करायची, कारण आपली ओटीच आधी भरलेली आहे. त्याच्यामुळे मग आपल्याला यंदा कुणाचीही ओटी भरता येणार नाही. तर सांगायचा उद्देश हा की 5 ब्लाऊज पीस किंवा 1 ब्लाऊज पीस न्या, सोबत तांदूळ न्या आणि हळदी कुंकू वगैरे आपलं ताटात असणारच आहे. तर मग 5 बायकांची किंवा कमीत कमी एका महिलेची तुम्ही तिथे ओटी भरायची. त्याचबरोबर दिवा लागेल आपल्याला, अगरबत्ती, फुलं, कापसाचं वस्त्र 2 घ्यायची, एक सत्यवानाच्या नावाने, एक सावित्रीच्या नावाने. त्याच्याच बरोबर आपल्याला लागेल एक सुताचा धागा, म्हणजे कच्चं सूत मिळतं, अशी एक उंडीच मिळते त्याची, तर ती घेऊन जायची. त्याचबरोबर आपल्याला लागेल हळदी कुंकू किंवा चंदनाचा गंध, हे सगळं लागेल. 2 आंबे घ्यायचे, त्याला घरूनच कच्चा धागा गुंडाळून न्यायचा, म्हणजे दोन्ही आंब्यांना असं 5 वेढे मारून कच्चा धागा असं गुंडाळून न्यायचा. एका तांब्यात पाणी घ्यायचं. अजून काय घ्यायचं, खोबऱ्याची वाटी वगैरे, म्हणजे तुम्हाला एकाच महिलेची ओटी भरायची असेल तर 1 घ्या आणि 5 महिलांची भरायची असेल तर 5 वाट्या, किंवा मग त्याच्याऐवजी आपण आंबे सुद्धा नेऊ शकतो 5 या संख्येमध्ये. म्हणजे जसं आपण ओटी भरायला खोबऱ्याची वाटी किंवा अख्खं नारळच वापरतो पाण्याचं, तर त्याच्याऐवजी आपण जे आंबे नेलेले असतात तर आंबे, धान्य आणि ब्लाऊज पीस वगैरे हळदी कुंकू लावून ओटी भरू शकतो. तर पहा, अजिबात काही जास्त सामान लागत नाही ही जी पूजा करायला. आणि आपलं ताम्हण जे असतं ना पूजेचं, किंवा एक मोठं ताट घ्या, त्याच्यामध्ये हे सगळं सामान भरून झाकून न्या. काही ठिकाणी अशी पद्धत आहे की वडाची फळं, म्हणजे जसं आपण आता नुकतेच अधिक मासामध्ये धोंडे बनवले होते, पुरणाचे धोंडे बनवले होते ना, तशाच पद्धतीने आपण तेच गोल गोल वडाची फळं म्हणून तयार करून न्यायची आणि तिथे वाहायची. किंवा मग आंबे वगैरे असतात, तुम्ही काही वेगळा नैवेद्य नेणार असाल किंवा शिरा वगैरे करून नेणार असाल, ते नेलं तरी सुद्धा चालेल. देवपूजेची घंटी तुम्ही घेऊन जाऊ शकतात. काही जणी दूध नेतात, काही जणी पंचामृत नेतात, तर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही ते न्या किंवा फक्त पाणी नेलं तरी पण चालेल. तिथे गेल्यावर काय करायचं, पहिल्यांदा आपला दिवा लावून घ्यायचा. तर वारं भरपूर असतं त्याच्यामुळे टिकला तर ठीक, पण लावायचं काम करायचं. त्याच्यानंतर वडाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं. त्याच्यानंतर हळदी कुंकू, फुलं, अक्षता, चंदनाचा गंध, म्हणजे सावित्री सत्यवान जसं काही दोघांच्या नावाने आपण ते लावून घ्यायचं. आता काही जणी काय करतात, सुपाऱ्या मांडतात, एक सावित्री आणि एक सत्यवान, पण आपल्याला सगळं काही साधं सुधं करायचं आहे. वडाच्या झाडाखाली जसं काही सावित्री सत्यवान तुमच्या समोरच आहे असं समजून तुम्ही वडाच्याच झाडाला हे गंध लावले तरी पण चालेल. त्याच्यानंतर फुलं वगैरे अर्पण करून द्यायची, अगरबत्ती, धूप जे काही नेलं असेल ते लावून द्यायचं. आणि त्याच्यानंतर घड्याळाचा काटा जसा फिरतो त्या पद्धतीने वडाच्या झाडाला फेरी मारायला सुरुवात करायची. तर आपण काय करायचं, आधी कोणीतरी पूजा करून गेलेलंच असतं किंवा तुम्हीच 1 नंबर गेल्या, आधी कोणाचीच पूजा झालेली नाहीये, तर मग काय करायचं, तिथे ना छोट्याशा एखाद्या फांदीला किंवा वडाचं काहीतरी असेल ना भाग, तिथे तुम्ही तो धागा बांधून द्यायचा आणि फेरे घ्यायला सुरुवात करायची. तर
लग्न किंवा पती पत्नीचं नातं वगैरे आपण याच्याबद्दल काय गोष्टी ऐकतो की 7 जन्म 7 फेरे वगैरे. तर मग आपण 7 फेरे मारायचे वडाच्या झाडाला आणि 7 फेरे मारून झाले की ती जी धाग्याची हुंडी आहे ना, मग आपण काय करणार, आपल्याला वाटतं एवढा धागा उरणार, मग आपण तो तोडून घेऊ आणि घरी घेऊन येऊ, असं काहीच करायचं नाही. 7 फेरे जिथे कंप्लीट होतात, पूर्ण होतात, तिथेच तो हुंडा मग असा अडकून द्यायचा आणि त्याच्यानंतर आपण तिथे सावित्री सत्यवानाची कथा ऐकायची, वाचायची. म्हणजे कोणी वाचत असेल तर ऐकण्याचं काम करायचं, नसेल कोणी तर आपण मोबाईलमध्ये म्हणा किंवा आपल्याकडे पुस्तक काही असेल तर मग वाचून घ्यायची. त्याच्यानंतर ज्येष्ठ महिला कोणी असतील तर त्यांच्या पाया वगैरे पडायचं आणि ओटी भरून घ्यायची. तुम्हाला जर तुम्ही गर्भवती वगैरे नसाल तर मग जास्तीत जास्त 5 महिलांची आणि कमीत कमी एका महिलेची जरी तुम्ही ओटी भरली किंवा तुमच्या घरचं अजून तुमच्या सोबत कोणी असेल, जसं की तुम्ही 2 जावा गेल्या, 2 बहिणी गेल्या, सासू सुना गेल्या, तर मग सासूची ओटी सामान्यतः सून भरत नाही, तर मग बाकी कोणत्याही महिलेची तुम्ही ओटी भरून घेऊ शकतात आणि त्याच्यानंतर घरी यायचं. अशा पद्धतीने आपल्याला ही वटपौर्णिमेची पूजा करायची असते. आता साड्यांच्या वगैरे बाबतीत किंवा बऱ्याच महिला म्हणजे असं कन्फ्यूज होतात की कोणत्या साड्या घालायच्या, काय नेमकं करायचं. तर मी तुम्हाला सांगू का, आपण जेव्हा कोणतीही पूजा अर्चा करतो, धार्मिक जेव्हा काही क्षण असतो ना, तेव्हा लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी, केशरी या 5 रंगांना जरा जास्त महत्त्व दिलं जातं. तर याच्यापैकी तुम्ही कोणतीही साडी, म्हणजे या रंगापैकी कोणतीही एक साडी तुम्ही नेसू शकतात. तुमचं आत्ताच लग्न झालेलं असेल तर लग्नाच्या भरपूर साड्या असतात. अगदी आपण ज्या साडीवर 7 फेरे वगैरे घेतले, जेव्हा आपण म्हणजे शालू नेसलेला असतो किंवा घागरा ओढणी, जे काही तुम्ही त्यावेळेस नेसलेलं असेल, घातलेलं असेल, तर मग ते तुम्ही परिधान केलं तरी अतिउत्तम. म्हणजे उलट तुमचे लग्नाचे जे काही क्षण असतील तर ते सगळे तुम्हाला म्हणजे आठवणीत येतील, सगळ्या तुमच्या आठवणी ताज्या होतील. लग्नाला काही वर्ष जरी झाले असतील पण तुमच्याकडे तुम्ही ते कपडे अजून जपून ठेवलेले आहेत तर ते परिधान केले तरी अतिउत्तम. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे वटपौर्णिमेचं सगळं काही करता येणार आहे. उपवास दिवसभर करा, रात्री उपवास सोडून द्या. आणि तुमच्या भागात जर अशी पद्धत असेल की तिकडे उपवास म्हणजे तिकडे पूजा वगैरे आटोपून यायची आपली आणि घरी येऊन उपवास सोडायचा, तर तसंही करू शकतात. म्हणजे खूप जास्त ताणवाताणवीचा उपवास आपल्याला करायचा नाहीये. उपवास कसा घडला पाहिजे की आपण उपवास आहे मग जरा जास्तच खातो असं काही करायचं नाही. फक्त पोटाला विश्रांती पण भेटली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण व्रत उपवास करण्याचा प्रयत्न करायचा. आणि हो, ज्या ताईंचं पहिलंच वर्ष आहे हे व्रताचं, पण पूजा उपवास यापैकी काही कारणांमुळे जमलं नाही, तर आपल्या नवऱ्याबरोबर मस्त एक चक्कर मारून या किंवा त्यांच्यासोबत वेळ घालवा. हे सुद्धा तुमचं वटपौर्णिमेचं एक चांगलं व्रत होऊ शकतं. कारण आजच्या काळामध्ये नातेसंबंध दृढ होणं हे फार अवघड काम झालेलं आहे. तर या गोष्टी जरी तुम्ही जपल्या तरी सुद्धा खूप झालं. ज्यांचे मिस्टर खूप लांब आहे तर मग त्यांनी व्हिडिओ कॉल करा किंवा ऑडिओ कॉल करा, शुभेच्छा द्या. आणि या दिवशी आपण पतीचं औक्षण करणं सुद्धा खूप चांगलं मानलं जातं. तर मग ज्यांचे पती लांब आहेत त्यांनी व्हिडिओ कॉलमधून औक्षण करा, शक्य होत असेल तर. नसेल तर मेसेज वगैरे टाईप करून द्या. आणि ज्या ताईंचे पती आहेत घरी मग तुम्ही पतीचं औक्षण करू शकतात. अशा पद्धतीने तुमची यंदाची वटपौर्णिमा साजरी होईल. आता बघा, पूर्वीच्या काळी वटपौर्णिमेची जी पूजा असायची ना, तर त्याचं निमित्त हेच होतं. आता तरी आपल्याकडे मोबाईल वगैरे आहे, आपण एका क्षणामध्ये म्हणजे अवधीप सुद्धा लागत नाही, सगळ्यांना फोन कॉल करून विचारतो तुम्ही कसे काय. आणि पूर्वीच्या काळी अशा गोष्टी नव्हत्या. तर जी नवविवाहिता असते ना, तर तिच्या सगळ्यांशी ओळखी पाळखी व्हाव्या किंवा जिच्याकडे असं सांगायला शिकायला किंवा जे काही अनुभव असतात लग्नानंतरचे, तर असं म्हणजे नाही का मन मोकळं करायलाच कुणी नाहीये. तर मग या वटपौर्णिमेच्या निमित्ताने काय व्हायचं, बऱ्याच बायका त्या वडाच्या झाडाखाली जमलेल्या असायच्या. छान निसर्गरम्य वातावरण असायचं, नुकताच पाऊस झालेला असायचा. आणि त्यातल्या मग काही ज्येष्ठ महिला असल्या ना किंवा आपल्यापेक्षा वयाने मोठ्या महिला असतात, तर मग त्यांच्याकडून आपल्याला वेगवेगळे अनुभव त्यांचे ऐकायला मिळायचे. मग आपण सुद्धा म्हणजे की हो, काय बरोबर काय चुकीचं, किंवा मग थोडंसं आपलं एकमेकांशी बोलणं वगैरे झालं ना तर मन हलकं वाटायचं सगळं काही. आणि एकंदरीत आपण सुद्धा नवीन प्रेरणा घेऊन पुन्हा एकदा घरी जाऊन आपल्या संसाराच्या गाड्यामध्ये प्रत्येकजण गुंतलेलोच आहोत. तर अशा पद्धतीने ते असायचं. तर मग सगळ्यांशी बोलणं वगैरे झालं. महिलांचं कसं 4 चौघी एकत्रित आल्या की छानपैकी गप्पा होतात आणि मग मस्त वाटतं. तर अशा पद्धतीने
ही वटपौर्णिमेची पूजा करण्याचं निमित्त असायचं. त्यातल्या त्यात वटवृक्ष हा दीर्घायुष्य जगणारा वृक्ष म्हणून ओळखला जातो आणि सावित्री सत्यवान यांची जी काही धार्मिक कथा घडलेली आहे ती सुद्धा वडाच्या झाडाखालीच घडलेली आहे. वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात गेल्यासारखं आपल्याला वाटतं. 4 क्षण म्हणजे संसार आपला दररोजचा आहे, पण ते जे काही वेळ आपण बाहेर येतो पूजा करण्याच्या निमित्ताने तर आपलं मन हलकं होतं, शांत होतं, काहीतरी नवीन ठिकाणी आपण गेलो असं आपल्याला वाटतं. तर मोकळ्या हवेमध्ये जरा जाऊन आलं की महिलांचं मन अगदी ताजंतवानं होऊन जातं. तर हा वटपौर्णिमेचा एक चांगला उद्देश आहे. अगदी जुन्या काळापासून वडाची पूजा केली जाते, ती आजही तुम्ही तितक्याच उत्साहाने कराल हीच तुम्हाला मी शुभेच्छा देते. आणि वडाच्या झाडाची फांदी अजिबात तोडू नका, पानं तोडू नका, झाडाला कोणत्याही प्रकारचं नुकसान पोहोचवू नका, तिथे कचरा करू नका. पूजा झाल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याकडून पूजेचं साहित्य आपण ज्या प्लॅस्टिकच्या पिशवीत आणलं किंवा काही कागदात पॅक करून आणलं आणि ते कागद तिथेच पडले, तर असं काही करू नका. सगळं काही उचलून घ्या, कचरा कुंडीत टाका, नाहीतर घरी घेऊन या, आपल्या डस्टबिनमध्ये टाका. पण झाडापाशी अजिबात आपण कोणत्याही प्रकारचा केर, कचरा किंवा घाणेरडेपणा करायचा नाहीये. आणि घरी सुद्धा झाडाची फांदी आणून पूजा करू नका. एकतर मग काय करा, पेपरवर चित्र काढा, नाहीतर मग फोटोमध्ये वडाची म्हणजे पूजा फोटोमध्ये जे वडाचं चित्र असतं ना, म्हणजे मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये, तर त्याची हवं तर दुरून तुम्ही पूजा करू शकता. पण फांदी तोडून आणणं म्हणजे एक प्रकारे वडाच्या झाडाला नुकसान पोहोचवणं. खरं तर असंच सांगितलं जातं की वडाचं झाड जे असतं ना, तर ज्या झाडाला पारंब्या आलेल्या आहेत तर त्याचीच पूजा आपण केली पाहिजे. त्यानिमित्ताने आपल्याला त्या वडाच्या झाडाखाली जायला मिळतं, शुद्ध ऑक्सिजन आपल्याला मिळतो, 4 चौघींशी गप्पा होतात, आपलं मन चांगल्या पद्धतीने रमलं जातं. आजकाल प्रत्येकजण व्यस्त आहे, तर व्यस्त जीवनशैलीतून थोडासा वेळ काढत गप्पा टप्पा होतात आणि एक प्रकारे म्हणजे ही निसर्ग पूजा पण होते आणि धार्मिक गोष्टी पण पाळल्या जातात. तर अशा पद्धतीने हे वटपौर्णिमेचं व्रत असतं. ज्या महिलांना शक्य होत नाही त्यांनी घरीच मग एखाद्या कुंडीमध्ये वडाचं झाड जे लावलेलं असतं ना त्याची पूजा केली तरी पण चालते. फक्त मला सांगायचं हे आहे की या दिवशी वडाची फांदी वगैरे तोडू नका आणि झाडाला नुकसान पोहोचवू नका. बाकी तुम्हाला अजून जर काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये तुम्ही ते विचारू शकतात. हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या या नवीन चॅनलला म्हणजेच शीतलवाणीला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.